द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। एकीकडे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे शाळांच्या इमारतीकडेच विभागाचे दुर्लक्ष होत आहे। याची प्रचिती गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गोविंद टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून येत असून येथील शाळेच्या इमारती जीर्ण झाल्याने येथील वर्गखोल्यांना गळती लागली आहे। त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शाळेवर ताडपत्री टाकण्यात आली असताना ताडपत्रीचा आधार घेत येथील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत। गोविंद टोला गावात इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे। शाळेत 1ली ते 4थी पर्यंत 19 विद्यार्थी अध्ययन करीत असून महिला मुख्याध्यापकांच्या खांद्यावर या संपूर्ण शाळेचा भार आहे। अशातच शाळेत सुविधांचा अभाव आहे। ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळेत बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले तरी त्यावर अद्यापही हँडपंप बसविण्यात आले नाही, तर शाळेत आरो उपलब्ध असूनही नळाअभावी धूळखात पडून आहे। परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दर दिवशी कसरत करावी लागत आहे। वर्गखोल्यांची अवस्थाही बिकट झाली असून दारे खिडक्या जीर्ण झाल्या आहेत। त्यात भरीसर पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने इमारतीवर ताडपत्री टाकून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।